दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक ग्रामीण पथकाने 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई केली आहे. अवैधरित्या गांजाची तस्करी होत असलेले वाहन नाशिक ग्रामीण पथकाने जप्त केले. याबाबत अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर महामार्गाने निफाडकडून नाशिकच्या दिशेने काही इसम अवैधरित्या गांजाची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने विशेष पथकाने चांदुरी चौफुली येथे नाकाबंदी करून नाशिकच्या दिशेने येणारे इनोवा वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन चालकाने वाहन भरधाव वेगाने नेऊन नाशिकच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला, परंतु वाहन चालकाने शिताफीने पळ काढला. नंतर गुन्हे शाखेने सीसीटीव्हीचा आधार घेत तपास केला असता आरटीओ जवळील घुंगरू बार जवळ वाहन बेवारस स्थितीत आढळून आले. सदर वाहनांची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात 12 प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये खाकी सेलो टेप मध्ये पॅक केलेल्या एकूण 189 पाकिटांमध्ये सुमारे 37,83,250 रुपये गांजा व इनोवा वाहन असा एकूण 62,90,250 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शोध पथक करीत आहे. प्रवीण सुरुडेसह योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पंचवटी पोलीस ठाणे व नाशिक शहर गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली. तब्बल 7 मोटरसायकल चोरणारे 3 चोरटे जेरबंद करून सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पोलीस पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना गौरी पटांगण गंगाघाट परिसरात 3 इसम संशयितरित्या विना नंबर प्लेटची मोपेड मोटरसायकल घेऊन जाताना दिसले. पोलीस पथकाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र शिताफीने पाठलाग करून पोलिसांनी त्यांना थांबवले. सदर इसमांकडे मोटरसायकल बाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच मोटरसायकलचे त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी त्यांची अधिकची चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. मोमीन मेहमूद समीर अख्तर व मोईन शेख असे या चोरट्यांचे नाव असून त्यांनी पंचवटी, ओझर, शहापूर, ठाणे येथून वेगवेगळ्या कंपनीच्या मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक काकड, पोलीस हवालदार अनिल गोंबाडे, पोलीस हवालदार दीपक नाईक, पोलीस हवालदार कैलास शिंदे, पोलीस हवालदार महेश नांदुर्डीकर, पोलीस नाईक निलेश भोईर, पोलीस नाईक संदीप मालसाने, पोलीस नाईक जयवंत लोणारे, पोलीस नाईक राकेश शिंदे, पोलीस शिपाई घनश्याम महाले, पोलीस शिपाई विष्णू जाधव, पोलीस शिपाई वैभव परदेशी, पोलीस शिपाई नितीन पवार, पोलीस शिपाई कुणाल पचलोरे, पोलीस शिपाई गोरख साबळे यांनी केली आहे. तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काकड करीत आहे. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. गुरुवार दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळपासूनच निफाडमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. पाणी पुरवठ्याचे वीज कनेक्शन सकाळी 11 वाजेपासून खंडित करण्यात आले. कोणतीही पूर्वकल्पना न देता विद्युत महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केल्याने निफाडमध्ये पाणी पुरवठा देखील बंद आहे. यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावं लागतंय. यामुळे निफाडचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांनी विद्युत महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलंय. निफाड पाणी पुरवठ्याचे वीज कनेक्शन खंडित करण्यात आल्याने पाणी पुरवठा देखील खंडित झालाय. पाण्याअभावी नागरिकांचे मात्र हाल होत आहे. याबाबत निफाड उपनगराध्यक्षांनी विद्युत महावितरणाचे अधिकारी जाधव यांना निवेदन दिले असून जोपर्यंत वीज पुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय. विद्युत वितरण कंपनीने
आज निफाड नगरपालिकेचा पाणी पुरवठा विद्युत कनेक्शन खंडित केलेले आहे। काही दिवसापासून नगरपालिकेचं उत्पन्न आणि खर्च याच्यामध्ये ताळमेळ नसल्यामुळे नगरपालिकेकडे तेवढे फंड्स आज उपलब्ध नाही आहेत। त्याच्यामुळे काही महिन्यांचं वीज बिल त्या ठिकाणी थकलेलं आहे। आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही मार्चपर्यंत सर्व क्लिअर करून देऊ, तरीही त्यांनी त्याच्या मनमानीमुळे आज त्या ठिकाणी विद्युत पुरवठा नगरपालिकेचा बंद केला आणि त्याच्यामुळे आज निफाड शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी आम्हाला देता आलं नाही। त्याच्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा न्यायालय असतील किंवा शाळा विविध विद्यालय असतील, महाविद्यालय असतील आणि माझ्या आदिवासी बांधवांच्या छोटे छोटे झोपडपट्टी असेल त्याच्यापुढे कुठे पाणी पुरवठा आज त्या ठिकाणी आम्ही करू शकलो नाही। त्यांना वारंवार सांगूनही त्यांनी आमच्या त्या ठिकाणी विनंती मान्य केली नाही। त्याच्यामुळे आम्हाला आज कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना सांगून न ऐकल्यामुळे आम्हाला या ठिकाणी आज बसावं लागलंय। जोपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार आहोत आणि कायदा आणि सुव्यवस्था निर्माण, कोणती कायदा आणि सुव्यवस्था निर्माण जर झाली तर याला सर्वस्वी विद्युत वितरण कंपनी आणि त्यांचे सर्व अधिकारी जबाबदार राहतील, याची त्यांनी त्या ठिकाणी नोंद घ्यायची। धक्कादायक म्हणजे एकूण 34 लाख रुपयांची बिलाची थकबाकी असल्याचे समोर आले। निवेदन देताना उपनगराध्यक्ष अनिल कुंदे, नगराध्यक्ष शारदा कापसे, नगरसेवक साहेबराव बर्डे, नगरसेवक किरण कापसे, नगरसेवक सागर पाटील कुंदे, नगरसेवक सचिन गीते, नगरसेवक बंटी शिंदे, नगरसेवक महेश जंगम, नगरसेवक किशोर डेपले, नगरसेवक संदीप जेवघाले, नगरसेवक नितीन धारराव, नगरसेवक देवदत्त कापसे उपस्थित होते। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकच्या मनपा हद्दीतील अंबड मोरेमळा जहीद कॉलनी येथे नंदिनी नदीच्या नैसर्गिक ओढ्याचे रुंदीकरण वॉल कंपाऊंडचे काम सुरू आहे। यामुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतोय। यामुळे नागरिक संताप व्यक्त करतायत। सदर कामात कंत्राटदार व अधिकारी वर्गाने संगनमत करून बिल्डरचा फायदा व्हावा म्हणून नाल्याचा मूळ प्रवाह बदलून रहिवाशांच्या घरांचे अतिक्रमण करून नुकसान केले। यामुळे नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झालाय। असे अवैध काम सुरू असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान याबाबत नागरिकांनी विचारणा केली असता कोणताही जबाबदार अधिकारी व कंत्राटदार या ठिकाणी उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांनी हे अवैध काम बंद पाडलंय। तसेच याबाबत नागरिकांनी मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच विभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिक प्रश्नचिन्ह निर्माण करतायत। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। वणी पोलिसांनी धडक कारवाई केली। करंजखेड शिवारात विनापरवाना विदेशी दारू बाळगणाऱ्यांना जेरबंद केले। याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी किसन भोये व सुनील गजेरा यांनी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की करंजखेड शिवारात दक्षिणेस बंद खदाणी जवळ मोकळ्या जागेत अवैध धंदे सुरू आहे। त्या अनुषंगाने तपास करत असताना वणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी विदेशी दारू DSP ब्लॅक नावाचे लेबल असलेल्या 2750 सीलबंद बाटल्या, विदेशी दारू इम्पेरियल ब्लू नावाचे लेबल असलेल्या 10 सीलबंद बाटल्या, टोयोटा कंपनीचा राखाडी रंगाची इनोवा गाडी असा एकूण 9,12,650 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। तसेच गुन्ह्यातील आरोपींना देखील वणी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांचे सर्वत्र कौतुक होते। दरम्यान याबाबत अधिक तपास सुरू आहे। दरम्यान ग्रामीण भागात विदेशी दारू बनवण्याचे व बाळगण्याचे प्रकार वाढताना दिसून येत आहे। यामुळे आता पोलीस यावर अशाच कारवाया सुरू ठेवतील का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। सतीश इंद्रेकर, दक्ष न्यूज, वणी। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष।
मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ते जोडत गेलो. चला, या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस. माझ्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमस्व. खूप सारे धन्यवाद. बघता बघता डिसेंबर महिना संपत आला. 1 वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही. असो, ते संपणारच. आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्याबरोबर उभे राहिलात, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. या वर्षात माझ्याकडून कळत न कळत कुणाचे मन दुखवले असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा आणि यापुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असू द्या. ह्याच नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर्व इगतपुरी वासियांना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रवींद्र रघुनाथ गव्हाणे, सदस्य सकल मराठा समाज इगतपुरी तालुका, तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने येत्या 13 जानेवारीला वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आलाय. पाहुयात ही संपूर्ण बातमी. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आलाय. येत्या 13 जानेवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित राहणार आहे. त्या दृष्टीने नांदेड व माहूर येथील मराठी पत्रकार परिषदेची टीम नियोजन करीत आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख यांनी केले. नमस्कार. माहूर येथे होणाऱ्या पत्रकार मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी मी आज आपल्यासमोर आहे. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की येत्या 13 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका आणि जिल्हा आदर्श पत्रकार संघांचा पुरस्कार वितरण सोहळा आणि राज्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा हे दोन्ही संयुक्त कार्यक्रम येत्या 13 जानेवारी रोजी माहूरगड येथे होत आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने पत्रकार या मेळाव्यासाठी उपस्थित राहत आहेत. ज्यांना पुरस्कार मिळाला आहे असे पत्रकार संघ देखील या कार्यक्रमाला येणार आहेत. आणि मी आपल्याला या निमित्तानं आवाहन करतो की आपणही मोठ्या संख्येने सगळ्यांनी या मेळाव्यासाठी यायचं आहे. पत्रकारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. उदाहरणार्थ पत्रकारांच्या पेन्शनचा प्रश्न असेल, पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, पत्रकारांच्या रेल्वे प्रवासाचा प्रश्न असेल, पत्रकारांच्या अधिस्वीकृतीचा प्रश्न असेल, पत्रकारांच्या ST प्रवासाचा प्रश्न असेल किंवा पत्रकारांवर महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या हल्ल्यांचा विषय असेल. हे सगळे विषय आजही जैसे थे आहेत
आणि ह्या सगळ्या विषयावर आपल्याला तिथे चर्चा करायची आहे, विचारमंथन करायचं आहे, काही ठोस भूमिका घ्यायच्यात. त्यामुळे आपल्या सगळ्यांची उपस्थिती माहूर येथे आवश्यक आहे. माहूरच्या स्थानिक संयोजन समितीनं, माहूर तालुका पत्रकार संघ आणि नांदेड जिल्हा पत्रकार संघानं आपली सगळी व्यवस्था तिथे केलेली आहे. मी या निमित्तानं परत एकदा आपल्याला आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने ह्या माहूर मेळाव्याला यायला पाहिजे. यापूर्वीचे जे मेळावे आहेत ते मग नागपूर असेल, पाटण असेल, बोर्डी असेल, वडवणी असेल, गंगाखेड असेल आणि ह्या सगळ्या ठिकाणी किंवा अक्कलकोट असेल, ह्या सगळ्या ठिकाणचे मेळावे यशस्वी झालेले आहेत. त्याच पद्धतीनं हा मेळावा देखील आपल्याला यशस्वी करायचा आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं उपस्थिती, सगळ्यांचं सहकार्य, सगळ्यांचं मार्गदर्शन हे आवश्यक आहे. म्हणून मी परत आपल्याला विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने यायचं आहे. आपण या, मी आपली माहूरमध्ये वाट बघतोय. धन्यवाद. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळनारी शिवारात अवैध गावठी दारू निर्मित करणारा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आलाय. वडनेर भैरव पोलिसांनी छापा टाकून हा गावठी दारू निर्मिती करणारा अड्डा उद्ध्वस्त केला असून एकूण 1,43,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यातील आरोपी विशाल जाधव हा आवश्यक रसायनाच्या साह्याने हातभट्टी लावून त्यातून गावठी आंबट उग्रवासाची गावठी दारू तयार करून बेकायदा विना परवाना विक्री करत होता. तर दुसरा आरोपी नंदलाल सोनवणे याची किराणा दुकान असून तो गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा माल पुरवत होता. यामुळे या दोघांविरोधात वडनेर भैरव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ब क ई व फ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विशाल जाधव यास अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे, पोलीस उपनिरीक्षक तागड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आवारे, पोलीस हवालदार कोरडे, पोलीस नाईक वाघमारे, पोलीस शिपाई पिठे, पोलीस शिपाई भुसाळ, होमगार्ड विठ्ठल गांगुर्डे यांनी केली आहे. संतोष विधाते, दक्ष न्यूज, वडनेर भैरव. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढले. याच पार्श्वभूमीवर नाशिककरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते. शहरातील नागरिकांना आपल्या सूचना नोंदवता याव्यात याकरिता नाशिक शहर पोलिसांतर्फे पोलीस आयुक्त व्हॉट्सअप नंबर उपलब्ध करून देण्यात आलाय. नागरिकांनी 99 23 32 33 11 99 23 32 33 11 हा नंबर पोलीस आयुक्त व्हॉट्सअप नंबर या नावाने सेव्ह करून ठेवावा असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले. दरम्यान या नंबरवर संभाषणाची सुविधा उपलब्ध नसल्याने काही तक्रार असल्यास सदर नंबरवर मेसेज करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. तसेच नंबरवर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले. दरम्यान तक्रारी व आपत्कालीन परिस्थितीसाठी 112 हा नंबर उपलब्ध असून पोलिसांनी नवीन व्हॉट्सअप नंबर उपलब्ध करून दिल्याने नागरिक समाधान व्यक्त करतायत. मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. 31 डिसेंबर 4 दिवसांवर येऊन ठेपलाय. यामुळे तळीरामांमध्ये अगदीच उत्साह संचारल्याचं दिसून येत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण जोरदार प्लॅनिंग करतायत. यामुळे पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तळीरामांचा बंदोबस्त करण्यासाठी परवाना असेल तरच ग्राहकाला मद्य देण्याचा इशारा हॉटेल, बार, रिसॉर्ट आणि फार्म हाऊस आस्थापनांना देण्यात आलाय. दरम्यान दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ झाल्याने नाशिक पोलिसांनी शहरात ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाया वाढवल्या आहेत. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागानेही जिल्हाभरात नाकाबंदी करायला सुरुवात केली आहे. विनापरवाना मद्य खरेदी व प्राशन करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलीस कारवाया करणार आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करायला देखील सुरुवात झाली आहे. दरम्यान अतिमद्य सेवन केल्याचे आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ते जोडत गेलो. चला, या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस. माझ्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमस्व. खूप सारे धन्यवाद. बघता बघता डिसेंबर महिना संपत आला. 1 वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही. असो, ते संपणारच. आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्याबरोबर उभे राहिलात, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. या वर्षात माझ्याकडून कळत न कळत कुणाचे मन दुखवले असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा आणि यापुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असू द्या. ह्याच नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर्व इगतपुरी वासियांना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रवींद्र रघुनाथ गव्हाणे, सदस्य सकल मराठा समाज इगतपुरी तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक ग्रामीण पथकाने 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई केली आहे. अवैधरित्या गांजाची तस्करी होत असलेले वाहन नाशिक ग्रामीण पथकाने जप्त केले. याबाबत अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर महामार्गाने निफाडकडून नाशिकच्या दिशेने काही इसम अवैधरित्या गांजाची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने विशेष पथकाने चांदुरी चौफुली येथे नाकाबंदी करून नाशिकच्या दिशेने येणारे इनोवा वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन चालकाने वाहन भरधाव वेगाने नेऊन नाशिकच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला, परंतु वाहन चालकाने शिताफीने पळ काढला. नंतर गुन्हे शाखेने सीसीटीव्हीचा आधार घेत तपास केला असता RTO जवळील घुंगरू बारजवळ वाहन बेवारस स्थितीत आढळून आले. सदर वाहनांची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात 12 प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये खाकी सेलो टेपमध्ये पॅक केलेल्या एकूण 189 पाकिटांमध्ये सुमारे 37,83,250 रुपये गांजा व इनोवा वाहन असा एकूण 62,90,250 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून
पुढील तपास शोध पथक करीत आहे. प्रवीण सुरुडेसह योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पंचवटी पोलीस ठाणे व नाशिक शहर गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली. तब्बल 7 मोटरसायकल चोरणारे 3 चोरटे जेरबंद करून सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पोलीस पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना गौरी पटांगण गंगाघाट परिसरात 3 इसम संशयितरित्या विना नंबर प्लेटची मोपेड मोटरसायकल घेऊन जाताना दिसले. पोलीस पथकाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र शिताफीने पाठलाग करून पोलिसांनी त्यांना थांबवले. सदर इसमांकडे मोटरसायकल बाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच मोटरसायकलचे त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी त्यांची अधिकची चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. मोमीन मेहमूद समीर अख्तर व मोईन शेख असे या चोरट्यांचे नाव असून त्यांनी पंचवटी, ओझर, शहापूर, ठाणे येथून वेगवेगळ्या कंपनीच्या मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक काकड, पोलीस हवालदार अनिल गोंबाडे, पोलीस हवालदार दीपक नाईक, पोलीस हवालदार कैलास शिंदे, पोलीस हवालदार महेश नांदुर्डीकर, पोलीस नाईक निलेश भोईर, पोलीस नाईक संदीप मालसाने, पोलीस नाईक जयवंत लोणारे, पोलीस नाईक राकेश शिंदे, पोलीस शिपाई घनश्याम महाले, पोलीस शिपाई विष्णू जाधव, पोलीस शिपाई वैभव परदेशी, पोलीस शिपाई नितीन पवार, पोलीस शिपाई कुणाल पचलोरे, पोलीस शिपाई गोरख साबळे यांनी केली आहे. तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काकड करीत आहे. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. गुरुवार दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळपासूनच निफाडमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. पाणी पुरवठ्याचे वीज कनेक्शन सकाळी 11 वाजेपासून खंडित करण्यात आले. कोणतीही पूर्वकल्पना न देता विद्युत महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केल्याने निफाडमध्ये पाणी पुरवठा देखील बंद आहे. यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावं लागतंय. यामुळे निफाडचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांनी विद्युत महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलंय. निफाड पाणी पुरवठ्याचे वीज कनेक्शन खंडित करण्यात आल्याने पाणी पुरवठा देखील खंडित झालाय. पाण्याअभावी नागरिकांचे मात्र हाल होत आहे. याबाबत निफाड उपनगराध्यक्षांनी विद्युत महावितरणाचे अधिकारी जाधव यांना निवेदन दिले असून जोपर्यंत वीज पुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय. विद्युत वितरण कंपनीने आज निफाड नगरपालिकेचा पाणी पुरवठा विद्युत कनेक्शन खंडित केलेले आहे. काही दिवसापासून नगरपालिकेचं उत्पन्न आणि खर्च याच्यामध्ये ताळमेळ नसल्यामुळे नगरपालिकेकडे तेवढे फंड्स आज उपलब्ध नाही आहेत. त्याच्यामुळे काही महिन्यांचं वीज बिल त्या ठिकाणी थांबलेलं आहे. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही मार्चपर्यंत सर्व क्लिअर करून देऊ, तरीही त्यांनी त्यांच्या मनमानीमुळे आज त्या ठिकाणी विद्युत पुरवठा नगरपालिकेचा बंद केला आणि त्याच्यामुळे आज निफाड शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी आम्हाला देता आलं नाही. त्याच्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा न्यायालय असतील किंवा शाळा, विविध विद्यालय असतील, महाविद्यालय असतील आणि माझ्या आदिवासी बांधवांच्या छोटे छोटे झोपडपट्टी असेल त्याच्यापुढे कुठे पाणी पुरवठा आज त्या ठिकाणी आम्ही करू शकलो नाही. त्यांना वारंवार सांगूनही त्यांनी आमच्या त्या ठिकाणी विनंती मान्य केली नाही. त्याच्यामुळे आम्हाला आज कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना सांगून न ऐकल्यामुळे आम्हाला या ठिकाणी आज बसावं लागलंय. जोपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार आहोत. आणि कायदा आणि सुव्यवस्था निर्माण, कोणती कायदा आणि सुव्यवस्था निर्माण जर झाली तर याला सर्वस्वी विद्युत वितरण कंपनी आणि त्यांचे सर्व अधिकारी जबाबदार राहतील, याची त्यांनी त्या ठिकाणी नोंद घ्यायची. धक्कादायक म्हणजे एकूण 34 लाख रुपयांची बिलाची थकबाकी असल्याचे समोर आले. निवेदन देताना उपनगराध्यक्ष अनिल कुंदे, नगराध्यक्ष शारदा कापसे, नगरसेवक साहेबराव बर्डे, नगरसेवक किरण कापसे,
नगरसेवक सागर पाटील कुंदे, नगरसेवक सचिन गीते, नगरसेवक बंटी शिंदे, नगरसेवक महेश जंगम, नगरसेवक किशोर डेपले, नगरसेवक संदीप जेवघाले, नगरसेवक नितीन धारराव, नगरसेवक देवदत्त कापसे उपस्थित होते. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकच्या मनपा हद्दीतील अंबड मोरेमळा जहीद कॉलनी येथे नंदिनी नदीच्या नैसर्गिक ओढ्याचे रुंदीकरण वॉल कंपाऊंडचे काम सुरू आहे. यामुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतोय. यामुळे नागरिक संताप व्यक्त करतायत. सदर कामात कंत्राटदार व अधिकारी वर्गाने संगनमत करून बिल्डरचा फायदा व्हावा म्हणून नाल्याचा मूळ प्रवाह बदलून रहिवाशांच्या घरांचे अतिक्रमण करून नुकसान केलंय. यामुळे नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झालाय. असे अवैध काम सुरू असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान याबाबत नागरिकांनी विचारणा केली असता कोणताही जबाबदार अधिकारी व कंत्राटदार या ठिकाणी उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांनी हे अवैध काम बंद पाडलंय. तसेच याबाबत नागरिकांनी मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच विभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिक प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. वणी पोलिसांनी धडक कारवाई केली. करंजखेड शिवारात विनापरवाना विदेशी दारू बाळगणाऱ्यांना जेरबंद केलंय. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी किसन भोये व सुनील गजेरा यांनी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की करंजखेड शिवारात दक्षिणेस बंद खदाणी जवळ मोकळ्या जागेत अवैध धंदे सुरू आहे. त्या अनुषंगाने तपास करत असताना वणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी विदेशी दारू DSP ब्लॅक नावाचे लेबल असलेल्या 2750 सीलबंद बाटल्या, विदेशी दारू इम्पेरियल ब्लू नावाचे लेबल असलेल्या 10 सीलबंद बाटल्या, टोयोटा कंपनीचा राखाडी रंगाची इनोवा गाडी असा एकूण 9,12,650 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. तसेच गुन्ह्यातील आरोपींना देखील वणी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांचे सर्वत्र कौतुक होते. दरम्यान याबाबत अधिक तपास सुरू आहे. दरम्यान ग्रामीण भागात विदेशी दारू बनवण्याचे व बाळगण्याचे प्रकार वाढताना दिसून येत आहे. यामुळे आता पोलीस यावर अशाच कारवाया सुरू ठेवतील का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. सतीश इंद्रेकर, दक्ष न्यूज, वणी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. माणसं भेटत गेली,
मला आवडली आणि मी ते जोडत गेलो. चला, या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस. माझ्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमस्व. खूप सारे धन्यवाद. बघता बघता डिसेंबर महिना संपत आला. 1 वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही. असो, ते संपणारच. आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्याबरोबर उभे राहिलात, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखवले असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा आणि यापुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असू द्या. ह्याच नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर्व इगतपुरी वासियांना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रवींद्र रघुनाथ गव्हाणे, सदस्य सकल मराठा समाज इगतपुरी तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने येत्या 13 जानेवारीला वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आलाय. पाहुयात ही संपूर्ण बातमी. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आलाय. येत्या 13 जानेवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित राहणार आहे. त्या दृष्टीने नांदेड व माहूर येथील मराठी पत्रकार परिषदेची टीम नियोजन करीत आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख यांनी केले. नमस्कार. माहूर येथे होणाऱ्या पत्रकार मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी मी आज आपल्यासमोर आहे. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की येत्या 13 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका आणि जिल्हा आदर्श पत्रकार संघांचा पुरस्कार वितरण सोहळा आणि राज्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा हे दोन्ही संयुक्त कार्यक्रम येत्या 13 जानेवारी रोजी माहूर गड येथे होत आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने पत्रकार या मेळाव्यासाठी उपस्थित राहत आहेत. ज्यांना पुरस्कार मिळाला आहे असे पत्रकार संघ देखील या कार्यक्रमाला येणार आहेत. आणि मी आपल्याला या निमित्तानं आवाहन करतो की आपणही मोठ्या संख्येने सगळ्यांनी या मेळाव्यासाठी यायचं आहे. पत्रकारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. उदाहरणार्थ, पत्रकारांच्या पेन्शनचा प्रश्न असेल, पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, पत्रकारांच्या रेल्वे प्रवासाचा प्रश्न असेल, पत्रकारांच्या अधिस्वीकृतीचा प्रश्न असेल, पत्रकारांच्या ST प्रवासाचा प्रश्न असेल किंवा पत्रकारांवर महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या हल्ल्यांचा विषय असेल. हे सगळे विषय आजही जैसे थे आहेत आणि ह्या सगळ्या विषयावर आपल्याला तिथे चर्चा करायची आहे, विचारमंथन करायचं आहे, काही ठोस भूमिका घ्यायच्यात. त्यामुळे आपल्या सगळ्यांची उपस्थिती माहूर येथे आवश्यक आहे. माहूरच्या स्थानिक संयोजन समितीनं, माहूर तालुका पत्रकार संघ आणि नांदेड जिल्हा पत्रकार संघानं आपली सगळी व्यवस्था तिथे केलेली आहे. मी या निमित्तानं परत एकदा आपल्याला आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने ह्या माहूर मेळाव्याला यायला पाहिजे. यापूर्वीचे जे मेळावे आहेत ते मग नागपूर असेल, पाटण असेल, बोर्डी असेल, वडवणी असेल, गंगाखेड असेल आणि ह्या सगळ्या ठिकाणी किंवा अक्कलकोट असेल, ह्या सगळ्या ठिकाणचे मेळावे यशस्वी झालेले आहेत. त्याच पद्धतीनं हा मेळावा देखील आपल्याला यशस्वी करायचा आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं उपस्थिती, सगळ्यांचं सहकार्य, सगळ्यांचं मार्गदर्शन हे आवश्यक आहे. म्हणून मी परत आपल्याला विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने यायचं आहे. आपण या, मी आपली माहूरमध्ये वाट बघतोय. धन्यवाद. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळनारी शिवारात अवैध गावठी दारू निर्मित करणारा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आलाय. वडनेर भैरव पोलिसांनी छापा टाकून हा गावठी दारू निर्मिती करणारा अड्डा उद्ध्वस्त केला असून एकूण 1,43,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यातील आरोपी विशाल जाधव हा आवश्यक रसायनाच्या साह्याने हातभट्टी लावून त्यातून गावठी आंबट उग्र वासाची गावठी दारू
तयार करून बेकायदा विना परवाना विक्री करत होता. तर दुसरा आरोपी नंदलाल सोनवणे याची किराणा दुकान असून तो गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा माल पुरवत होता. यामुळे या दोघांविरोधात वडनेर भैरव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ब क ई व फ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विशाल जाधव यास अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे, पोलीस उपनिरीक्षक तागड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आवारे, पोलीस हवालदार कोरडे, पोलीस नाईक वाघमारे, पोलीस शिपाई पिठे, पोलीस शिपाई भुसाळ, होमगार्ड विठ्ठल गांगुर्डे यांनी केली आहे. संतोष विधाते, दक्ष न्यूज, वडनेर भैरव. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढले. याच पार्श्वभूमीवर नाशिककरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते. शहरातील नागरिकांना आपल्या सूचना नोंदवता याव्यात याकरिता नाशिक शहर पोलिसांतर्फे पोलीस आयुक्त व्हॉट्सअप नंबर उपलब्ध करून देण्यात आलाय. नागरिकांनी 99 23 32 33 11 99 23 32 33 11 हा नंबर पोलीस आयुक्त व्हॉट्सअप नंबर या नावाने सेव्ह करून ठेवावा असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले. दरम्यान या नंबरवर संभाषणाची सुविधा उपलब्ध नसल्याने काही तक्रार असल्यास सदर नंबरवर मेसेज करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. तसेच नंबरवर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले. दरम्यान तक्रारी व आपत्कालीन परिस्थितीसाठी 112 हा नंबर उपलब्ध असून पोलिसांनी नवीन व्हॉट्सअप नंबर उपलब्ध करून दिल्याने नागरिक समाधान व्यक्त करतायत. मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. 31 डिसेंबर 4 दिवसांवर येऊन ठेपलाय. यामुळे तळीरामांमध्ये अगदीच उत्साह संचारल्याचं दिसून येत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण जोरदार प्लॅनिंग करतायत. यामुळे पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तळीरामांचा बंदोबस्त करण्यासाठी परवाना असेल तरच ग्राहकाला मद्य देण्याचा इशारा हॉटेल, बार, रिसॉर्ट आणि फार्म हाऊस आस्थापनांना देण्यात आलाय. दरम्यान दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ झाल्याने नाशिक पोलिसांनी शहरात ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाया वाढवल्या आहेत. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागानेही जिल्हाभरात नाकाबंदी करायला सुरुवात केली आहे. विनापरवाना मद्य खरेदी व प्राशन करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलीस कारवाया करणार आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करायला देखील सुरुवात झाली आहे. दरम्यान अतिमद्य सेवन केल्याचे आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय?
चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ते जोडत गेलो. चला, या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस. माझ्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमस्व. खूप सारे धन्यवाद. बघता बघता डिसेंबर महिना संपत आला. 1 वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही. असो, ते संपणारच. आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्याबरोबर उभे राहिलात, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. या वर्षात माझ्याकडून कळत न कळत कुणाचे मन दुखवले असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा आणि यापुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असू द्या. ह्याच नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर्व इगतपुरी वासियांना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रवींद्र रघुनाथ गव्हाणे, सदस्य सकल मराठा समाज इगतपुरी तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक ग्रामीण पथकाने 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई केली आहे. अवैधरित्या गांजाची तस्करी होत असलेले वाहन नाशिक ग्रामीण पथकाने जप्त केले. याबाबत अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर महामार्गाने निफाडकडून नाशिकच्या दिशेने काही इसम अवैधरित्या गांजाची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने विशेष पथकाने चांदुरी चौफुली येथे नाकाबंदी करून नाशिकच्या दिशेने येणारे इनोवा वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन चालकाने वाहन भरधाव वेगाने नेऊन नाशिकच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला, परंतु वाहन चालकाने शिताफीने पळ काढला. नंतर गुन्हे शाखेने सीसीटीव्हीचा आधार घेत तपास केला असता आरटीओ जवळील घुंगरू बार जवळ वाहन बेवारस स्थितीत आढळून आले. सदर वाहनांची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात 12 प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये खाकी सेलो टेपमध्ये पॅक केलेल्या एकूण 189 पाकिटांमध्ये सुमारे 37,83,250 रुपये गांजा व इनोवा वाहन असा एकूण 62,90,250 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शोध पथक करीत आहे. प्रवीण सुरुडेसह योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पंचवटी पोलीस ठाणे व नाशिक शहर गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली. तब्बल 7 मोटरसायकल चोरणारे 3 चोरटे जेरबंद करून सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पोलीस पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना गौरी पटांगण गंगाघाट परिसरात 3 इसम संशयितरित्या विना नंबर प्लेटची मोपेड मोटरसायकल घेऊन जाताना दिसले. पोलीस पथकाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र शिताफीने पाठलाग करून पोलिसांनी त्यांना थांबवले. सदर इसमांकडे मोटरसायकल बाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच मोटरसायकलचे त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी त्यांची अधिकची चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. मोमीन मेहमूद समीर अख्तर व मोईन शेख असे या चोरट्यांचे नाव असून त्यांनी पंचवटी, ओझर, शहापूर, ठाणे येथून वेगवेगळ्या कंपनीच्या मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव,
पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक काकड, पोलीस हवालदार अनिल गोंबाडे, पोलीस हवालदार दीपक नाईक, पोलीस हवालदार कैलास शिंदे, पोलीस हवालदार महेश नांदुर्डीकर, पोलीस नाईक निलेश भोईर, पोलीस नाईक संदीप मालसाने, पोलीस नाईक जयवंत लोणारे, पोलीस नाईक राकेश शिंदे, पोलीस शिपाई घनश्याम महाले, पोलीस शिपाई विष्णू जाधव, पोलीस शिपाई वैभव परदेशी, पोलीस शिपाई नितीन पवार, पोलीस शिपाई कुणाल पचलोरे, पोलीस शिपाई गोरख साबळे यांनी केली आहे। तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काकड करीत आहे। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। गुरुवार दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळपासूनच निफाडमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। पाणी पुरवठ्याचे वीज कनेक्शन सकाळी 11 वाजेपासून खंडित करण्यात आले। कोणतीही पूर्वकल्पना न देता विद्युत महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केल्याने निफाडमध्ये पाणी पुरवठा देखील बंद आहे। यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते। यामुळे निफाडचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांनी विद्युत महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले। निफाड पाणी पुरवठ्याचे वीज कनेक्शन खंडित करण्यात आल्याने पाणी पुरवठा देखील खंडित झालाय। पाण्याअभावी नागरिकांचे मात्र हाल होत आहे। याबाबत निफाड उपनगराध्यक्षांनी विद्युत महावितरणाचे अधिकारी जाधव यांना निवेदन दिले असून जोपर्यंत वीज पुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। विद्युत वितरण कंपनीने आज निफाड नगरपालिकेचा पाणी पुरवठा विद्युत कनेक्शन खंडित केलेले आहे। काही दिवसापासून नगरपालिकेचं उत्पन्न आणि खर्च याच्यामध्ये ताळमेळ नसल्यामुळे नगरपालिकेकडे तेवढे फंड्स आज उपलब्ध नाही आहेत। त्याच्यामुळे काही महिन्यांचं वीज बिल त्या ठिकाणी थकलेलं आहे। आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही मार्चपर्यंत सर्व क्लिअर करून देऊ, तरीही त्यांनी त्यांच्या मनमानीमुळे आज त्या ठिकाणी विद्युत पुरवठा नगरपालिकेचा बंद केला आणि त्याच्यामुळे आज निफाड शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी आम्हाला देता आलं नाही। त्याच्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा न्यायालय असतील किंवा शाळा, विविध विद्यालय असतील, महाविद्यालय असतील आणि माझ्या आदिवासी बांधवांच्या छोटे छोटे झोपडपट्टी असेल त्याच्यापुढे कुठे पाणी पुरवठा आज त्या ठिकाणी आम्ही करू शकलो नाही। त्यांना वारंवार सांगूनही त्यांनी आमच्या त्या ठिकाणी विनंती मान्य केली नाही। त्याच्यामुळे आम्हाला आज कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना सांगून न ऐकल्यामुळे आम्हाला या ठिकाणी आज बसावं लागलंय। जोपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार आहोत आणि कायदा आणि सुव्यवस्था निर्माण, कोणती कायदा आणि सुव्यवस्था निर्माण जर झाली तर याला सर्वस्वी विद्युत वितरण कंपनी आणि त्यांचे सर्व अधिकारी जबाबदार राहतील, याची त्यांनी त्या ठिकाणी नोंद घ्यायची। धक्कादायक म्हणजे एकूण 34 लाख रुपयांची बिलाची थकबाकी असल्याचे समोर आले। निवेदन देताना उपनगराध्यक्ष अनिल कुंदे, नगराध्यक्ष शारदा कापसे, नगरसेवक साहेबराव बर्डे, नगरसेवक किरण कापसे, नगरसेवक सागर पाटील कुंदे, नगरसेवक सचिन गीते, नगरसेवक बंटी शिंदे, नगरसेवक महेश जंगम, नगरसेवक किशोर डेपले, नगरसेवक संदीप जेवघाले, नगरसेवक नितीन धारराव, नगरसेवक देवदत्त कापसे उपस्थित होते। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकच्या मनपा हद्दीतील अंबड मोरेमळा जहीद कॉलनी येथे नंदिनी नदीच्या नैसर्गिक ओढ्याचे रुंदीकरण वॉल कंपाऊंडचे काम सुरू आहे। यामुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतोय। यामुळे नागरिक संताप व्यक्त करतायत। सदर कामात कंत्राटदार व अधिकारी वर्गाने संगनमत करून बिल्डरचा फायदा व्हावा म्हणून नाल्याचा मूळ प्रवाह बदलून रहिवाशांच्या घरांचे अतिक्रमण करून नुकसान केले। यामुळे नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झालाय। असे अवैध काम सुरू असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान याबाबत नागरिकांनी विचारणा केली असता कोणताही जबाबदार अधिकारी व कंत्राटदार या ठिकाणी उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांनी हे अवैध काम बंद पाडलंय। तसेच याबाबत नागरिकांनी मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच विभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिक प्रश्नचिन्ह निर्माण करतायत।
प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. वणी पोलिसांनी धडक कारवाई केली. करंजखेड शिवारात विनापरवाना विदेशी दारू बाळगणाऱ्यांना जेरबंद केले. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी किसन भोये व सुनील गजेरा यांनी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की करंजखेड शिवारात दक्षिणेस बंद खदाणीजवळ मोकळ्या जागेत अवैध धंदे सुरू आहे. त्या अनुषंगाने तपास करत असताना वणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी विदेशी दारू DSP ब्लॅक नावाचे लेबल असलेल्या 2750 सीलबंद बाटल्या, विदेशी दारू इम्पेरियल ब्लू नावाचे लेबल असलेल्या 10 सीलबंद बाटल्या, टोयोटा कंपनीचा राखाडी रंगाची इनोवा गाडी असा एकूण 9,12,650 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. तसेच गुन्ह्यातील आरोपींना देखील वणी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांचे सर्वत्र कौतुक होते. दरम्यान याबाबत अधिक तपास सुरू आहे. दरम्यान ग्रामीण भागात विदेशी दारू बनवण्याचे व बाळगण्याचे प्रकार वाढताना दिसून येत आहे. यामुळे आता पोलीस यावर अशाच कारवाया सुरू ठेवतील का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. सतीश इंद्रेकर, दक्ष न्यूज, वणी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ते जोडत गेलो. चला, या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस. माझ्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमस्व. खूप सारे धन्यवाद. बघता बघता डिसेंबर महिना संपत आला. 1 वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही. असो, ते संपणारच. आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्याबरोबर उभे राहिलात, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. या वर्षात माझ्याकडून कळत न कळत कुणाचे मन दुखवले असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा आणि यापुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असू द्या. ह्याच नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर्व इगतपुरी वासियांना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रवींद्र रघुनाथ गव्हाणे, सदस्य सकल मराठा समाज इगतपुरी तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.